जय भीम मित्रांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस व्हॉल्यूम नंबर 20 याच्यामध्ये बाबासाहेबांनी महाबोधी सोसायटीच्या कलकत्त्यात असलेल्या महाबोधी सोसायटीच्या महाबोधी या मासिकामध्ये आपलं एक आर्टिकल इंग्रजीमध्ये लिहिलेलं होतं. त्याचं मराठी भाषांतर या 20व्या खंडामध्ये दिलेलं आहे. तर बाबासाहेब सांगतात की बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करणे हे आता सोपं झालेलं आहे. आजच्या काळामध्ये आपल्याला लक्षात येतं की भारतामध्ये हिंदू समाज व्यवस्था किंवा सनातनी समाज व्यवस्था कशा पद्धतीनं उभी राहिलेली आहे. पण बाबासाहेब हेही सांगतात की हिंदू धर्म हा आता एका तोफेच्या तोंडाला उभा आहे. त्याचा कधी स्फोट होईल आणि हिंदू धर्माचे शकले उडतील हे कधीही सांगता येत नाही, हे बाबासाहेब म्हणतात. तर आपण आज वाढत असलेल्या किंवा आज आपल्या उरावरती बसलेल्या सनातनी धर्माला मोठं मानण्याची काहीही गरज नाही, कारण हा त्याची शेवटची घटका मोजतो आहे असं लक्षात येतं. आणि हिंदू धर्म नाहीसा झाला म्हणजे हिंदू धर्मीय लोकांचं काय नुकसान होणार आहे, तर लोकांचं नुकसान काहीही होणार नाही, लोकांचं उलट भलंच होणार आहे. कारण ते ज्या वेळेला हिंदू समाज व्यवस्था सोडतील त्यावेळेला केवळ ब्राह्मणांचं अस्तित्व नष्ट होणार आहे, बाकी सर्व लोकांचं अस्तित्वच नव्हे तर त्यांचं आयुष्य देखील प्रफुल्लित होणार आहे, हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. बुद्धा अँड द फ्युचर ऑफ हिज रिलिजन या आर्टिकलमध्ये बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे पृथ्वी तलावर असलेल्या 4 प्रमुख धर्मांविषयी चर्चा करूया. ख्रिस्त धर्म, आणि त्याच्यानंतर मोहम्मद पैगंबरांनी स्थापन केलेला इस्लाम, आणि तिसरा धर्म संस्थापक ज्याच्या माध्यमातून हिंदू धर्माची निर्मिती झालेली आहे तो म्हणजे श्रीकृष्ण, आणि चौथा धर्म आहे ज्याच्यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तो म्हणजे तथागत गौतम बुद्धांनी निर्माण केलेला स्थापन केलेला बौद्ध धर्म. तर या धर्माचे संस्थापक काय म्हणतात की मी परमेश्वराचा पुत्र आहे. जर तुम्हाला स्वर्ग प्राप्ती पाहिजे असेल तर तुम्ही मी जे सांगतो आहे म्हणजे येशू जो सांगत आहे तीच गोष्ट मान्य केली तर तुम्हाला स्वर्ग प्राप्ती होते. मोहम्मद पैगंबराच्या मते ते म्हणतात की मी अल्लाहचा दूत आहे. आणि तो दूत जो आहे तो शेवटचा दूत असेल. मी शेवटचा दूत म्हणजे माझ्यानंतर कोणी दूत निर्माण होणार नाही. आणि त्यामुळेच जर तुम्हाला स्वर्ग प्राप्ती करून घ्यायची असेल म्हणजे जन्नत प्राप्त करून घ्यायची असेल तर माझं म्हणणं ऐकलं पाहिजे, असा अट्टहास मोहम्मद पैगंबर सुद्धा करत आहेत. आणि याच्याही पलीकडे जाऊन म्हणजे ख्रिस्ताच्या आणि पैगंबर साहेबांच्या पलीकडे जाऊन श्रीकृष्ण काय म्हणतात, मी कोण्या ईश्वराचा पुत्र नाही किंवा मी कोण्या अल्लाहचा दूत देखील नाही, मी स्वतःच परमेश्वर आहे. आणि त्यामुळं तुम्हाला जर मोक्ष प्राप्ती करून घ्यायची असेल, तुम्हाला जर स्वर्ग प्राप्ती करून घ्यायची असेल तर तुम्ही माझं म्हणणं ऐकलं पाहिजे. म्हणजे हे तिन्ही धर्म तुम्हाला काय सांगत असतील तर प्रत्येक धर्मसंस्थापक सांगतोय तो त्याचा स्वतःचा अहंभाव सांगतो आहे, स्वतःची आत्मस्तुती करून घेत आहे. पण भगवान बुद्धांच्या बाबतीत जर विचार केला तर भगवान बुद्ध म्हणतात की मानव पुत्र आहे मी, म्हणजे इतर माणसं जसं जन्मतात तशाच पद्धतीचा माझा जन्म झालेला आहे. आणि मी कुण्या देवाचा दूत नाही किंवा कुण्या देवाचा पुत्र नाही किंवा मी स्वतः देखील परमेश्वर नाही. भगवान बुद्धाने याच्यामध्ये मार्गदाता आणि मोक्षदाता याच्यामध्ये फरक करून दाखवलेला आहे. हे तीनही धर्म तुम्हाला सांगतात की जर तुम्हाला मोक्ष प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुम्ही आमच्याकडे या, आम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमचं आयुष्य जगा. पण भगवान बुद्ध म्हणतात की मी यांच्याप्रमाणे किंवा मी मोक्षदाता नाहीच, पण मी मार्ग दाखवू शकतो तुम्हाला, ज्याच्यामुळे तुमच्या आयुष्यातलं दुःख हे नष्ट होऊन तुम्ही सुखी समाधानाचं आयुष्य व्यवस्थित व्यतीत करू शकता. इतर सर्व धर्मीयांनी जर बघितलं तर त्यांनी धर्मामध्ये कधीही बदल करता कामा नये असं सांगितलेलं आहे. पण भगवान बुद्ध काय म्हणतात की जर तुम्हाला कालानुसार एखादी गोष्ट जर तुम्हाला निरुपयोगी वाटत असेल
तर तिच्यामध्ये तुम्ही अवश्य बदल करू शकता. ही हिम्मत बाकीच्या 3 धर्मीयांनी का दाखवली नसेल, तर याचं स्पष्ट कारण आहे की तथागत गौतम बुद्धाच्या शिकवणुकीचा पायाच इतका मजबूत होता की जगातली कुठल्याही प्रकारची शिकवण आणि तिचा झंझावात हा तथागत गौतम बुद्धांच्या मजबूत असलेल्या पायाला हलवू देखील शकत नव्हता. ख्रिस्ती धर्म किंवा इस्लाम धर्म किंवा हिंदू धर्मीय या धर्माच्या संस्थापकांनी जर असं सांगितलं असतं तर कदाचित या शिकवणुकीमधून बऱ्याचशा गोष्टी मायनस 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 होत जाऊन अंतिमतः काय शिल्लक उरेल की नाही याची भीती कदाचित या तिन्ही धर्मसंस्थापकांना असावी. त्यामुळं तथागत गौतम बुद्धांसारखी डेअरिंग म्हणून आपण या 3 धर्मीय लोकांनी केलेली दिसत नाही. हिंदू धर्मामध्ये आणि बौद्ध धर्मामध्ये नीतीला किती स्थान दिलेलं आहे. आता अगोदर आपण नीती म्हणजे काय हे समजून घेऊया. एखाद्या व्यक्तीला जर आपलं आयुष्य व्यवस्थित जगायचं असेल तर त्याला जे घालून दिलेले नियम आहेत त्याला नीती म्हटलं जातं. आणि त्यामुळं हिंदू धर्मामध्ये आणि बौद्ध धर्मामध्ये नीतीला किती स्थान आहे हे आपण बघूया. तर हिंदू धर्मामध्ये नीतीला फारसं स्थान नाही. नीतीला जर इथं जास्त स्थान दिलं असतं तर विषमता आणि अंधश्रद्धेला इथं बिलकुल थारा दिला नसता. पण तथागत गौतम बुद्धांच्या बाबतीत बघितलं, तथागत गौतम बुद्धांच्या ज्या शिकवणुकीचा जो बेस आहे, हा बेसच नीतीवरती उभा आहे. म्हणजे हा जो अखंड बौद्ध धर्माचा डोलारा जो उभा आहे तो त्याचा जो बेस आहे तो नीतीचाच बेस आहे. इथं काय झालेलं आहे, इथं प्रत्येक गोष्ट तुम्हाला ख्रिस्त धर्मामध्ये किंवा इस्लाम धर्मामध्ये आणि हिंदू धर्मामध्ये नीतीचं स्थान कोणी जर घेतलेलं असेल तर ते ईश्वराने घेतलेलं आहे. म्हणजे ईश्वर आणि नीती, ईश्वर इज इक्वल टू नीती म्हटलेलं आहे. नीती ही जी आहे ती देवाच्या किंवा अल्लाच्या किंवा परमेश्वराच्या हातात दिलेली आहे आणि त्यांचे जे काही मीडिएटर्स आहेत ते प्रत्यक्ष ईश्वराचाच संदेश सांगत आहेत किंवा स्वतःच ते ईश्वर म्हणून सांगत आहेत की तुम्ही कसं जगलं पाहिजे. मग त्या गोष्टीला तार्किक आधार असेल किंवा नसेल पण तत्वज्ञान मोठं दांडगं उभं करून ठेवलेलं आहे. या लोकांनी नीतीला जेवढं ईश्वरा इतकं जे महत्व दिलेलं आहे, ईश्वरापेक्षा जास्त महत्व इथं तथागत गौतम बुद्धांनी आपल्या धम्माचा पाया रचत असताना नीतीला जास्त महत्व दिलेलं आहे. हिंदू धर्मामध्ये नीतीला इतकं कमी स्थान का दिलेलं आहे, कारण यांची नीती अशी सांगते की स्त्रियांनी शिकलं नाही पाहिजे, शूद्रांनी शिकलं नाही पाहिजे, फक्त आणि फक्त एका विशिष्ट वर्णाचाच व्यक्ती हा शिक्षण घेऊ शकतो. मग तुम्ही जर म्हणालात हे नीती नियमाला धरून आहे का, तर याचं उत्तर आहे नाही. आणि त्यामुळं हे नीतीनं सांगितलेलं आहे असं डायरेक्ट ते म्हणत नाहीत, ते ईश्वराने सांगितलेलं आहे असं म्हणतात. ईश्वराच्या तोंडून जर हे शब्द निघाले असतील की स्त्रियांनी आणि शूद्रांनी शिकायचं नाही तर तुम्हाला त्या गोष्टी पाळणं बंधनकारक आहे. याच्या पलीकडे जाऊन तथागत गौतम बुद्धांनी काय केलं, परवानगी दिली, शिक्षणाला परवानगी दिली, धर्म प्रचार प्रसाराचा अधिकार देखील स्त्रियांना दिला, भिक्षूंसोबत भिक्षुणींचा संघ सुद्धा स्थापन केला. आणि याच्या पलीकडे जाऊन सगळ्यात महत्वाचं जे काय केलेलं आहे तथागत गौतम बुद्धाने, तर वर्णाश्रम पद्धतीला धुडकावून लावलं आणि वेद प्रामाण्याला सुद्धा धुडकावून लावलं. त्यामुळं स्त्रिया, शूद्र, अजून कोणी उरलेले ज्यांना तथागत गौतम बुद्धांचे विचार पटतात, विज्ञानावरती आधारित ते विचार आहेत, समतेवरती आधारित ते विचार आहेत, अशा पद्धतीचे विचार पटल्यामुळे तथागत गौतम बुद्धांकडं, त्यांच्या शिकवणीकडं या धर्मातले लोक आकर्षित होऊ लागली. मग ह्या धर्मामध्ये आता लोक राहणारच नाहीत म्हणून त्यांनी काय केलं, तथागत गौतम बुद्धांनी जी अहिंसा सांगितलेली होती, खरं तर इथं बघितलं तर हिंसेला देखील प्रचंड मोठं स्थान आहे.
आज देखील तुम्हाला माहित आहे की होम हवन करत असताना ब्राह्मण लोक ज्या वेळेला पूजा करत असतात त्यावेळेला ते पिठाची गाय करून त्या अग्नीमध्ये टाकतात. हा इतिहास आहे. इतिहास कधीही दडून राहत नाही. आज ना उद्या तो बाहेर येतच असतो. आणि त्यावेळेला तुम्ही असं दाखवू नका, तुम्ही तसं दाखवू नका, ह्या आरडाओरडा करायचा आणि फुले सारख्या पिक्चरला, फुले सारख्या सिनेमाला तुम्ही लोकांनी विरोध करणं म्हणजे हे काय कसं आहे माहितीये का, की कितीही दिवस जर कोंबडं झाकलं तर काय सूर्य उगवायचा राहत नाही. त्यामुळे तुम्ही केलेला इतिहास, तुम्ही केलेला जे काही वर्तणूक आहे ते आज ना उद्या बाहेर येणारच आहे, ते सोडून द्या. पण आपण पुन्हा आपल्या विषयाकडे येऊया की हिंसेचं जे हिंसेवरती आधारित असलेला हा जो धर्म आहे त्याला कंटाळून लोक तथागत गौतम बुद्धांची अहिंसा तत्व स्वीकारायला बुद्धाकडे आली. आणि त्यावेळेला तथागतांनी सांगितलेली अहिंसा या लोकांनी इम्पोर्ट केली आणि आता सांगू लागले की आम्ही नॉनव्हेज खात नाही, आम्ही नॉनव्हेज खात नाही. तुम्ही अगोदर काय कापून खात होता? मग ते तत्व तुम्ही तथागतांकडून चोरलेलं आहे, हे आज स्वीकारा तुम्ही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या सर्व गोष्टींचा या लोकांना अशा पद्धतीची भीती या लोकांना वाटू लागली, तथागतांकडे सगळेच जर लोक गेले तर आमचं चातुर्वर्ण्य कसं टिकणार? आम्ही सोडून आता काय काय म्हणून सोडायचं? बुद्धाची अहिंसा स्वीकारली, त्यामुळं आम्हाला जे गोधन मिळत होतं ते गोधन मिळायचं बंद झालं, आमचं खाणं बंद झालं. तिथपर्यंत तरी अजून ब्राह्मणांचं काही बिघडलेलं नव्हतं. इवन वेदाला देखील आपण प्रमाण मानायचं का नाही याच्यावरती ब्राह्मण लोक विचार करू लागली थोडाफार. पण वर्ण व्यवस्थेवरती हा अख्खा धर्मच उभा असल्यामुळे, कारण त्याच्यामध्ये ब्राह्मणांचं वर्चस्व हे शूद्र टिकून असल्यामुळे आहे. आणि हे जे मधले दोन आहेत ह्या तिघांवरती राज्य करण्यासाठी जर व्यवस्था निर्माण करायची असेल तर त्यांना चातुर्वर्ण व्यवस्था ही त्यांना आत्मसात केल्याशिवाय भागत नाही. आणि यांचं अस्तित्व त्याच वेळेला टिकून राहतं ज्या वेळेला इथं वर्ण व्यवस्था टिकून राहते. म्हणून यांनी कोणत्या पद्धतीचं तत्वज्ञान उभं केलेलं आहे त्याच्यावरती आपण बोलूया आता. एखादी गोष्ट जर तुम्हाला समाजाच्या मनामध्ये रुजवायची असेल तर त्याला दोन प्रकारे रुजवता येतं. एक, त्याला तार्किक बेस असावा लागतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये तत्वज्ञान पाहिजे. तर्क, ज्याला आपण लॉजिक म्हणतो आणि ज्याला आपण फिलॉसॉफी म्हणतो इथं. तर लोकांवरती चातुर्वर्ण व्यवस्था लादण्यासाठी या लोकांनी काय केलं तर तर्काला या लोकांनी बाजूला करायला लावलं. कारण तोंडातून कोणी जन्म घेऊ शकत नाही, बाहूंमधून कोणी जन्म घेऊ शकत नाही, जांगांमधून कोणी जन्म घेऊ शकत नाही, पायांमधून कोणी जन्म घेऊ शकत नाही. तर प्रत्येक मनुष्य हा आपल्या आईच्या उदरातूनच जन्माला येतो. हे तथागतांनी आपल्याला या लोकांची चेष्टा उडवत सांगितलेलं आहे. कारण या पद्धतीला काहीही अर्थ नसल. जो धर्म विज्ञानाच्या आधारावरती टिकू शकत नाही त्याची शेवटी चेष्टाच होते. पण वर्ण व्यवस्था या लोकांना लादायची होती लोकांवरती, त्यामुळं तर्काला या लोकांनी मान्यता दिली नाही किंवा तर्काला त्यांनी बाजूला ठेवलं आणि तत्वज्ञानाला त्यांनी महत्व दिलं आणि फिलॉसॉफीला महत्व दिलं. आणि ती फिलॉसॉफी म्हणजे काय? वर्ण व्यवस्थेचं सर्वप्रथम समर्थन करणारी फिलॉसॉफी म्हणजे काय तर भगवद्गीता. याच्यामध्येच वर्ण व्यवस्था मजबूत करण्याची तरतूद आहे. कारण हे कोण सांगतं? स्वतः भगवान कृष्ण सांगतात की ही जी वर्ण व्यवस्था आहे ती मी स्वतः निर्माण केलेली आहे आणि ही जर वर्ण व्यवस्था कोणी पाळणार नसेल तर मी त्याचा संहार करेन. मग वर्ण व्यवस्था या गोष्टीवरती जर तुम्ही लॉजिक लावून चर्चा करायची झाली तर तर्काला इथं किंमत नाही, इथं बळजबरीला किंमत आहे. म्हणून ज्या वेळेला तर्कशून्य एखादा धर्म उभा राहत असतो तर त्याची कुचेष्टा होत असते. हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे. म्हणून मित्रांनो, भगवद्गीता हिलाच तुम्ही प्रमाण मानलं पाहिजे. हा अट्टहास जी लोक करत आहेत त्याच्या पाठीमागचं कारणच असं आहे की तुम्ही वर्ण व्यवस्थेला प्रमाण मानलं पाहिजे. कारण भगवद्गीतेमध्ये वर्ण व्यवस्थेचं सर्वप्रथम समर्थन केलं गेलेलं आहे. म्हणून जर तुम्ही वर्ण व्यवस्था पाळली तरच ब्राह्मण धर्मीय लोकांचं, ब्राह्मणी लोकांचं फावतं. आणि त्यामुळे तुम्हाला सांगितलं जातं की ही जी काही व्यवस्था निर्माण केलेली आहे ती ईश्वर निर्मित आहे. आणि तो ईश्वर कोण आहे तर तो भगवान श्रीकृष्ण आहे, असं आपल्यावरती
पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या माध्यमातून सांगितलं जातं, वेगवेगळ्या पद्धतीचे तत्वज्ञान निर्माण करून सांगितलं जातं आणि हे तत्वज्ञान आताच्या पिढीला मात्र ते काय पटत नाही. जसं आपण सुरुवातीला म्हणालो की आई वडिलाची संपत्ती आणि त्यांचा धर्म हा पुढच्या पिढीला हस्तांतरित केला जात होता. तर्काच्या आधारावरती विचार करणारी पुढची पिढी ही सुशिक्षित होत आहे आणि त्यामुळं या लोकांना, तुम्हाला काय वाटतं की इथल्या लोकांना अशिक्षित ठेवून काय करायचं असेल, तर इथल्या लोकांना अशिक्षित ठेवलं की ते तर्काच्या आधारावरती आपला जुना धर्म बदलणार नाहीत, म्हणून तुम्हाला शिकू द्यायचं नाही. शिक्षणावरती जी काही वेगवेगळ्या माध्यमातून खाजगीकरण केली चाललेली आहेत, तर त्या खाजगीकरणाच्या माध्यमातून तुम्हाला मूल्य शिक्षणाच्या आधारावरती अंधश्रद्धा पसरवण्याचं काम हे करत आहेत आणि त्या पलीकडं आपल्या समाजातल्या लोकांना, आपल्या सर्व भारतीय लोकांसाठी आपल्याला काम करायचं आहे की त्यांना तर्काच्या आधारावरती कशा पद्धतीने शिक्षण देता येईल याच्यावरती आपल्या सर्वांना विचार करावा लागेल. हिंदू धर्मातच असलेल्या शूद्र अतिशूद्रांचं जे शोषण आहे, स्त्रियांचं जे शोषण आहे धर्माच्या आधारावरती, याच्यावरती चर्चा होऊ नये. बेरोजगारीवरती चर्चा होऊ नये. खाजगीकरणाच्या माध्यमातून बेरोजगारी जी निर्माण झालेली आहे त्याच्यावरती चर्चा होऊ नये. स्वतःच्या धर्माची चिकित्सा टाळण्यासाठी कुठला तरी एक समोरचा धर्म आपल्याला उभा केला जातो. पण आज या विषयावरती आज इथंच थांबूया की हिंदू धर्म हा तोपेच्या तोंडावरती उभा आहे आणि त्याचे शतकाने शकले उडणार आहेत. हे बाबासाहेबांनी रायटिंग अँड स्पीचेस वॉल्यूम नंबर 20 बाबासाहेबांच्या पत्रकारितेमध्ये बुद्धा अँड द फ्युचर ऑफ हिज रिलिजन या आर्टिकलमध्ये सांगितलेला हा एक 1/3 पार्ट आपण इथं बघितलेला आहोत. आपण अजून 2 व्हिडिओ याच आर्टिकलवरती करणार आहोत. मित्रांनो, जर बुद्धिस्ट इंडिया या चॅनलवरती जर आपण अजून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे, त्याला कृपा करून प्रेस करावं. शेजारचं बेल आयकॉन देखील ऑलला सेट करून व्हिडिओला एक लाईक आणि एक कॉमेंट तुमच्याकडून मिळावी हीच अपेक्षा करतो. थांबतो मित्रांनो. जय भीम, जय बौद्ध राष्ट्र.